नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रानअळूविषयी माहिती जाणून घेणार आहोत. अळूच्या अनेक प्रकारांपैकी रानअळू हा एक प्रकार आहे. हे अळू रानामध्ये आपोआप उगवते. कोकणात तसेच ग्रामीण भागात या रानअळूला तेरे असे म्हणतात. याची कोणी मुद्दाम लागवड करत नाही. तर ते पावसाळा चालू झाला की रानामध्ये पडीक जमिनीत तसेच शेताच्या बांधावर आपोआप उगवते. काळे अळू आणि पांढरे अळू असे अळूचे जसे दोन प्रकार असतात त्याचप्रमाणे काळे देठ असणारे तेरे आणि पांढरे देठ असणारे तेरे असे तेऱ्याचेही दोन प्रकार असतात. काळे देठ असणारे तेरे अशा प्रकारे दिसते. या दोन्ही प्रकारचे तेरे खाण्यासाठी उपयोगात आणले जाते. तेऱ्याची पाने ही अळूच्या पानांप्रमाणेच दिसतात, पण सर्वसाधारणपणे ती अळूच्या पानांपेक्षा आकाराने थोडी लहान असतात आणि ती अशा प्रकारे दिसतात. हे पांढरे देठ असणारे तेरे आहे आणि हे अशा प्रकारे दिसते. अळूच्या पानांची ज्याप्रमाणे भाजी बनविण्यात येते, त्याचप्रमाणे या तेऱ्याच्या पानांचीही भाजी बनविण्यात येते. ही भाजी अतिशय चविष्ट आणि रुचकर लागते. तसेच ती आरोग्यासाठीही उत्तम मानली जाते. या रानअळूमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. रानअळूमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ॲनिमिया कमी व्हायला मदत होते. त्यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास रानअळू उपयुक्त ठरते. जीवनसत्वे, मिनरल्स त्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम या रानअळूमध्ये भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ते आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. या रानअळूची भाजी बनविताना ती जर योग्य पद्धतीने शिजविली गेली नाही किंवा त्यामध्ये आंबट वापरण्यात आले नाही, तर ती खाताना जिभेला तसेच घशामध्ये प्रचंड खवखव जाणवते. यासाठी या रानअळूची भाजी बनविताना त्यामध्ये चिंच, कोकम, लिंबू किंवा ताक यासारख्या आंबट पदार्थांचा उपयोग करावा लागतो. आपल्याला अशा प्रकारे वेगवेगळे नैसर्गिक घटक, फुलझाडे, फळझाडे, कंदमुळे याविषयी माहिती आवडत असल्यास निसर्ग शोभा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. हे रानअळू पावसाळा चालू झाला की रानामध्ये आपोआप उगवते आणि पावसाळा संपला की आपोआप सुकून जाते. याचे कंद जमिनीमध्ये शिल्लक राहतात आणि परत पावसाळा चालू झाला की या कंदांपासून परत हे रानअळू उगवते आणि वाढते. या रानअळूला श्रावण महिना संपला की फुले येतात.